कोण जाणे हाय तेव्हा, कोण जाणे हाय तेव्हा, काय माझे नाव होते, कोण जाणे हाय तेव्हा, काय माझे नाव होते, या नदीच्या पार तेथे एक माझे गाव होते. तुमच्यापासून लपवून ठेवावं असं काहीही नाहीये माझ्या आयुष्यात. हो का? मला नाही वाटत तसं. जा काय असत्ता, शेवटी भाविणीचा नशीब खोटा ह्याच कर. अरे घरचंच आहे काम. फॅक्टरी माझ्या जमिनीवर बांधलीस काय किंवा तुझ्या जमिनीवर बांधलीस काय, सारखंच. म्हातारी मोठी खट आहे, घरचंच म्हणतीये. म्हणजे जमीन माझ्या नावावर नाही करणार वाटतंय. मी नाही जाऊ देणार तुला. मला खूप भीती वाटते ऋषी, मला खूप भीती वाटते. वाटलं होतं सगळं संपलंय, पण नाही. ताती, काय झालं? रडतेस तू? नाही रे, नाही. डोळ्यातनं धूर गेला माझ्या. ताती, चूल पेटले तरी का? धूर आहे तरी का इथे? हा, मला सांग काय झालं? का रडतेस तू? कुठे रडते मी? कशाला रडेन रे? सगळं चांगलं चाललंय ना आता. ताती, मोगरा ताईला तोरशाला पाठवण्यावरून रागवलीस ना तू? अगं पण तिला पण नाही जायचंय ना तोरशाला, आणि त्यांनाही तिला नाही नांदवायचे. आपण तिला मुंबईला डॉक्टरांना दाखवूयात ना. डॉक्टर काही तिचा मेंदू बदलू शकणार नाहीयेत ना रे ऋषी. ते आपल्यालाच उपदेश करणार, तिच्याशी असं वागा, तिच्याशी तसं वागा. अरे आई आहे मी तिची. तुम्ही आसपास कुणीही नव्हता. तिच्या जन्मापासून 24 तास मीच होते रे तिच्या बरोबर. ती किती सुधारू शकते ना याची मला जास्त कल्पना आहे. तू मला शिकवू नकोस. हे बघ, बाबा पुता करून तिला सासरी धाडणं हाच यावर उपाय आहे. अरे रगड पैसे घेतलेत त्या सुभाषरावांनी वरदक्षिणेत. आणि ऋषी, अरे सासू खरंच खूप मायाळू आहे रे तिची. लळा आहे दोघींना एकमेकीचा. सासरी ना तिचं मन रमेल, इथे ना रिकाम पण खायला येईल रे तिला. पण ऐकतंय कोण माझं? बघेन बघेन आणि एक दिवस मीच घेऊन जाईन तिला तोरशाला. ताती, तू राजगिरीचा लाडू खाणार आहेस का? तू रागवलीस ना माझ्यावर? अरे काही उपयोग आहे का रागावून ऋषी? परवा आहे का कोणाला माझी? माझी बडबड दिसते तुम्हाला, पण तळमळ नाही दिसत त्या बोलण्यामागची. जो तो बरोबर आपल्याला हवं तेच करतो, मग तातीचं काही का होईना. आतापर्यंत ना तोंड दाबून बुक्क्याचा मार सहन करत आले मी. वाटलं होतं आता सगळं संपलं, पण नाही. अजूनही त्या चंपेचे निरोप येतातच आहेत. चंपा, ताती, ताती अगं तू रडू नकोस ग. म्हणजे तू हवं तर रागव मला, ओरड मला, पण रडू नकोस. अरे मुद्दाम रडते का रे मी? हो, मला कळतंय तुला या सगळ्या गोष्टींचा खूप त्रास होतोय आणि म्हणून तुझी चिडचिड होते. पण आता मी आलोय ना, तू मला सांग ना तुला काय त्रास होतोय तो. मगाशी मी आत आलो तेव्हा तू कशाविषयी बोलत होतीस?
काय सांगणार मी तुला ऋषी? सांगण्यासारखं खूप आहे, पण काही सांगू नये ना अशी अवस्था आहे माझी. ऋषी, शेवटी ज्याचं त्याला सोसावं लागतं रे. ताती, तुला सांगेन कधीतरी तुझ्या तातूंचं कर्तृत्व. तातूंच? हो, जाऊ दे, नकोय तो विषय. तुला मी सुखी व्हायला हवी आहे ना? खूप. मग उत्साह दाखव आणि लवकरात लवकर शालिनीशी लग्न कर, म्हणजे मी सगळं भरून पावेन बघ. घेशील ना रे मनावर? ऋषी, नको जाऊ सात. तातीची मनस्थिती ठीक नाही. का? काय झालं? अरे सांग ना, काय झालं? तू तू काही बोललास का तिला? नाही, उलट ती जे बोलली ते ऐकून सुन्न झालोय. म्हणजे असं काय बोलली ती? ऋषी, आतून हादरल्यासारखं झालं. तू सांगितल्याशिवाय मी काहीच करू शकत नाही. असं एकदम धाडधाड नाही रे सांगतायत मला. पण ती जे काय अर्धवट बोलली त्याचा अर्थ दिसतोय मला. पण ती समजून घ्यायची तयारी नाहीये माझी. ध्यानीमनी नसताना एकदम फटका बसल्यासारखं झालं. मुकुंद, अरे तातू आणि तातींची वेगळी प्रतिमा आहे माझ्यासमोर. ते फक्त माझे आई वडील आहेत. ती सुद्धा चार चौघांसारखी गुणदोष असलेली माणसं आहेत हे नाही पाहू शकत मी. तटस्थपणे नाही पचवतायत मला. त्यांच्यापैकी कोणीही दुसऱ्याला त्रास जरी दिला तरी नाही सहन होत मला. त्यांच्या नात्यात तणाव आहे, ते एकमेकांसोबत सुखी नाही आहेत. असं असं नाही पाहायचंय मला, ऐकायचं सुद्धा नाहीये. ते एकमेकांबरोबर सुखी नाहीयेत हे कसं कळलं तुला? ताती आज स्वयंपाकघरात असताना रडली माझ्यासमोर. आणि काय? आणि उच्चारता येत नाहीये. मुकुंद, रे आई वडील म्हणजे मुलांची कवच कुंडलं असतात. त्यांना तडे गेलेत म्हटल्यावर मुलं घायाळ होतात रे. माझी हीच अवस्था झाली होती. मला जेव्हा गुरुजींकडून सगळं कळलं. गुरुजींकडून?
काय? सांगतो. मागचे काही दिवस माझी तगमग होतीये, चिडचिड होतीये. ती त्याचमुळे. अरे मला सगळं बोलायचं होतं तुझ्याशी, पण जीभ धजावत नव्हती. अचानक सगळं बालपण संपून गेल्यासारखं वाटायला लागले रे. जेव्हा ताती, तातू आणि चंपा भाविनी बद्दल गुरुजींकडून कळलं. गुरुजींकडून? म्हणजे सगळ्यांना माहिती आहे हे? माहित नाही. त्या दिवशी तो विष्णू सुद्धा असंच काहीतरी बोलून गेला, हो ना? हो, सांगतो मी सगळं. सांग. कोण खरंच आपलं निष्पाप बालपण हरवलंय. आई कुठे आहे? विठाबाई नाही येईल आता, बहुतेक सकाळचा एसटीलाच येईल. सकाळी हिरचिरी तांबोसे येते ना त्याला. ती रागावली माझ्यावर, पण ती नाहीये तर चैन देखील पडत नाहीये मला. विठाबाई, विठाबाई, आई हिरचिरीला गेलीये. पण आज परत येणार होती ती. हो, आम्ही पण विठाबाईचीच वाट बघतोय. मी गेलो होतो ना स्टँडवर, पण हिरचिरीवर येणारी एसटी येऊन गेली. विठाबाईलीच नाही. तुमचं काही काम होतं का? काम? काही नाही. येऊन गेलो म्हणून सांगा. कळलं तुला आता तातीचं शल्य? तातूंबद्दल तिच्या मनात इतका राग का आहे ते कळलं? मला हे सगळं खूप जड जात आहेत. तातीशी मी पूर्वीसारखं नाही वागू शकणार आता. त्यांच्या नजरेला नजर देणं कठीण जाईल मला. ते डोळ्यासमोर जरी आले तरी पूर्व आयुष्याचं चित्र उभं राहील माझ्यासमोर. सगळं कठीण आहे रे. नकोच होतं मला हे सगळं कळायला. गुरुजींकडून मला जेव्हा हे कळलं ना, तेव्हा माझी ही अवस्था अशीच झाली होती ऋषी. तातूंचा इतका राग येतोय मला. आता कळतंय मला तातीसारखी का रडत असते ते. आणि काही बोलत नाही. अरे कसं बोलेल ती, कसं सांगेल हे सगळं चंपा प्रकरण स्वतःच्या तोंडून? मी तुला बोललो ना आज जाऊ नको, तिची मनस्थिती ठीक नाहीये ते. ती याच गोष्टीवरून रडत होती. मला तेव्हा काही संदर्भ लागला नाही, पण ती बोलत होती. मला असं वाटलं होतं की सगळं संपलंय, पण त्या चंपेची निरूपण चालूच आहे अजून. काय? असं वाटतं आत्ता तातून समोर जवळ सगळा जाब विचारावा त्याला.
हात जोडतो. हे असलं भलतं सलतं नको करूस तू. तातीला कसं सावरता येईल तिकडे लक्ष दे फक्त. हे बघ, कोणत्याही परिस्थितीत तातीचं मन दुखवता कामा नये. कळतोय का माझ्या बोलण्याचा अर्थ तुला? शालिनीशी लग्न केलंस तर तातीची सगळी दुःख पुसली जातील. अरे तेवढीच एक इच्छा आहे रे तिची. मी 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 जरा आता ना माडाच्या बनात जातो एकटाच. इथे काही सुचत नाहीये मला. इथे डोकं भणभणायला लागलंय. आणि एक गोष्ट खरी, खरंच बालपण संपलं माझं. ऋषी, मी तुला ताती, तातू आणि चंपा भाविणीचा इतिहास सांगितला, पण बकुळा विठा भाविणीची मुलगी आहे हे नाही सांगितलं. ते कळायला मग काय करशील तू? ताती, काय ग कुसुम? हा, तू कशी काय आलीस? ताती, सखा दादांबरोबर तुमचा निरोप आला, ताबडतोब ये म्हणून म्हणून आले. ताती, आम्ही लहान माणसं, वागण्या बोलण्यात काही चुकलं असेल तर क्षमा करा आम्हाला. हात जोडते ताती, पण श्रीपाद भटांकडे आमची तक्रार नका करू. श्रीपाद भटांकडे 2-4 कामं आहेत माझी. जायचा विचार करतीये उद्या परवा. ताती, घाबरू नकोस, सांगणार नाही मी तुझी आणि गुरुजींची उचापत त्यांना. त्यांना कळलं तर काय होईल माहितीये ना? अगो, भाविणीवर त्यांचा अधिकार आणि गुरुजी त्यात नाट खुपसतायत हे जर त्यांना कळलं ना, तर त्यांनी जे दादूभटाचं केलं ना तेच करतील हो गुरुजींचं. नाही का? होय. नको ना तसं व्हायला. नको नको. मग तसं व्हायला नको असेल ना तर कष्ट घ्यावे लागतील तुला. घेईन घेईन, हवे तितके कष्ट घेईन, पण आमची तक्रार नका करू. तुम्ही सांगाल ना ते करीन. बघ हो, नंतर पाय मागे घेशील. नाही नाही. ठीक आहे, मग नीट ऐक. आता तू भाविणीकडे जाणं येणं ठेवायचं. काय? आता तू भाविणीकडे जाणं येणं ठेवायचं. काय? इश, इतकं दचकायला काय झालं? बघ बाई, मी आधीच सांगितलं होतं ना तुला. जमणार नसेल ना तर आत्ताच सांग. नाही नाही, जमेल जमेल. भाविणीच्या घराकडे येणं जाणं सुरू कर. पण ताती, कशासाठी जाऊ मी त्यांच्याकडे? ताती, आपण जात नाही ना त्यांच्याकडे? अगं, पण गुरुजी जातात ना औषधं घेऊन. मग त्यांच्याऐवजी तू जा. शिवाय सणावाराचं, एखाद्या व्रताचं, एखाद्या नवसाचं काहीही निमित्त कर आणि जा तिकडं. आणि तिथं काय काय होतंय, कोण कुणाला काय निरोप देतोय, काय सांगतोय, सगळ्यावर लक्ष ठेव आणि इथं येऊन हजेरी लाव. सांग मला सगळं. जमेल का सहज? अगदी सहज जमेल तुला. ताती, अगो बाई, महत्वाचीच गोष्ट विसरले.
काय? हे तू जे काय करणार आहेस ना ते गुरुजींना कळता कामा नये, अजिबात. कळलं ना? काय? अगं हो तरी म्हण ना. तुला कळलं की नाही हे तरी मला कळू दे. हो. इथे येऊन हजेरी लावत जा. तिकडे जाऊन आलीस की ये आता. थांब. आज मसाल्याचं दूध केलंय मी. शुक्रवार आहे ना. आज जा शेवंताकडून कुंकू लावून घे आणि दूध पी मसाल्याचं गरम गरम. आणि मगच जा हो मागच्या दारानं. उद्या परवा जाणार आहे मी श्रीपाद भटांकडे. जाऊ ना? हो ताती. त्याच्या आधी इथं ये हजेरी लावायला. तिकडे जाऊन हो. प्राण जाताना दग्याचा मी कुठे आरोप केला. प्राण जाताना दग्याचा मी कुठे. आतापर्यंत कधीही कुठल्याच बाबतीत कोणाकडूनही कसलीच मदत तुम्ही घेतली नाहीत. पण मी कुणी परखा आहे का? माझ्याकडून मदत घ्यायला का? तुझी मदत झाडाला पाणी घालायला म्हणून घ्यायचं आणि मुळासकट झाड उपटून न्यायचं ही तुमची पद्धत. कशासाठी आली होतीस? काय काम आहे तुझं? नवस केला होता. यांची तब्येत बरी नव्हती ना म्हणून. पण कसला नवस बोलली होतीस? गावातल्या 2 घरात आणि गावाबाहेरच्या एका घरी आठवड्यातले 2 दिवस सेवा करेन म्हणून.